जतमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला. जत तालुक्यातील रेवणाळ येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. अकाताई सतीश तुपसौंदर्य वय 32 असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. पती सतीश विठोबा तुपसौंदर्य वय 38 असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी सतीश याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अकाताई या मजुरीचे काम करतात. पती सतीश यास पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून दोघात नेहमी भांडणे व मारहाण होत होती. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य जत तालुक्यातील बागेवाडी येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. मात्र 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा संशयाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला. दोघे रेवणाळ येथे घरी परतले. घरी आल्यानंतर रात्री पती सतीश याने उद्या सकाळपर्यंत तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत पत्नीला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलांनी व सासूने भांडण सोडवल्यानंतर सर्वजण झोपले. पहाटे सतीश याने पत्नीला लाथ मारून उठवले. यावेळी त्याने हातात कुऱ्हाड घेऊन आता तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत थेट नाकावर डोक्यावर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यात अक्काताई जोरात ओरडल्याने त्यांचा मुलगा प्रकाश जागा झाला. त्याने आरडाओरडा करत मदत मागताच सतीश तेथून पळून गेला. चुलत दीर तानाजी तुपसौंदर्य व सासू मदतीला धावून गेले. संशयित सतीश यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे करीत आहेत.